केतन अग्रवालच्या लोहगडावरील हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। केतनचा पासपोर्ट सियानं फाडून कुठे फेकला, चेतननं लोहगडावर घातलेले कपडे कुठे गेले, याची उत्तरं पोलिसांना अजूनही मिळालेली नाही आहेत आणि याशिवाय या प्रकरणात अजूनही काही अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उकल पोलिसांना करावी लागणार आहे। केतनच्या हत्येप्रकरणी सिया चेतनला कोठडी, चेतन सोबत केतनच्या कडेलोटाचं होणार रिक्रिएशन, केतनच्या मोबाईलची होणार संपूर्ण तपासणी। केतन अग्रवालच्या कडेलोट प्रकरणात त्याची होणारी बायको सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना मावळ कोर्टानं 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सियाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी दुकलीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं। आरोपींची कोठडी वाढवून देण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अनेक कारणं सांगितली। सिया चेतन कट कुठं रचला याचा तपास करायचा आहे। सिया चेतनला एकत्र येऊन रिक्रिएशन करायचं आहे। केतनचा फाडलेला पासपोर्ट शोधायचा आहे। या कटात आणखी कोणी आहे का याचा तपास करायचा आहे। केतनच्या मोबाईल मधील माहिती संकलित करायची आहे। चेतन चौधरीचे कपडे हस्तगत करायचे आहेत असं सांगून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे। सियाच्या वकिलांना हा पोलिसांचा युक्तिवाद मान्य नव्हता। कोर्टानं दोनही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्ट मध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। आज आम्ही मीडिया ट्रायल वरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। चेतन चौधरी यानेही कोर्टात 2 वकिलांमार्फत युक्तिवाद केला। चेतन चौधरीच्या वकिलांनी सगळ्या गोष्टी हस्तगत केल्या असताना वाढीव पोलीस कोठडी कशाला असा युक्तिवाद केला। 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली गेली असताना ज्या ज्या रिकव्हरीज करायच्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या। आता जी कारणं दिली गेली होती ती संयुक्तिक नव्हती, त्यामुळे त्यांना फर्दर पोलीस कस्टडी मिळू नये चेतनची, असा आमचा युक्तिवाद। केतन अग्रवाल हत्या प्रकरण दिसतंय तेवढं सरळ सोपं नाहीये। उलट या प्रकरणाचा तपास करताना मोठा गुंता असल्याचं दिसू लागलंय। हा गुंता सोडवून केतनचा कडेलोट नेमका कुणी आणि कशासाठी केला, हत्येमागे आणखी काही उद्देश आहे का याचा शोध लावणं गरजेचं आहे। सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचा आग्रह धरला तर बचाव पक्षाने पोलिसांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। मात्र या 3 जुलैपर्यंत असलेल्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस आता नवीन काय तपास करतात आणि या तपासादरम्यान काय आणखी माहिती समोर येते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।